मंगलदास बांदल यांना ईडी कडून अटक करण्यात आलेली आहे। बांदल यांच्यावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेमध्ये गैरप्रकार केल्याचा ठपका आहे आणि त्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। रात्री उशिरा ईडी कार्यालयामध्ये मंगलदास बांदल यांना चौकशीसाठी नेलं होतं आणि तेव्हा ईडी अधिकाऱ्यांकडून त्यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आलेली आहे। प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। तुषार, काय नेमके आरोप बांदल यांच्यावर आहेत ज्यामुळे अटक करण्यात आली आहे? रिद्धी, आपण जर पाहिलं तर मंगलदास बांदल यांच्यावरती शिवाजीराव सहकारी बँक आहे त्या बँकेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी खरं तर त्यांना गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना खरी अटक झाली होती आणि त्यानंतर ते पुन्हा जामिनावरती बाहेर आले होते। ती केस खरं तर कोर्टामध्ये सुरू आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता ईडीने काल सकाळीच त्यांच्या घरी धाड टाकली। त्यांचं शिक्रापूर येथील घर असेल, त्यानंतर हडपसर महम्मदवाडी येथील घर असेल, या दोनही घरांवरती ईडीने धाडी टाकल्या आणि धाडी टाकल्यानंतर मंगलदास बांदल यांच्या घरामधून रोख रक्कम असेल, त्यानंतर सोने नाणे अशी अनेक खरं तर वस्तू आणि कागदपत्र खरं तर ईडीने जप्त केले। त्यानंतर रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेतल्यानंतर पहाटे त्यांना अटकही केलेली आहे अशी एकंदरीत माहिती आपल्याला ती अधिकृतपणे सूत्रांकडून मिळतीये। मात्र दुसरी गोष्ट जर यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवाजीराव सहकारी बँक आहे, या बँकेचा जो गैरव्यवहार आहे या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झाला होता आणि त्यानंतर अनेक जे ठेवीदार आहेत त्यांचे खरं तर पैसे त्या बँकेमध्ये गुंतले होते आणि त्यामुळे ही जी कारवाई झालेली आहे ती पुणे जिल्ह्यासाठी महत्त्वाची ठरली जाते। अगदी तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।